महालक्ष्मी नगर परिसरात आरक्षित कचरा डेपो व दफनभूमी विरोधात आज नियोजन बैठक महालक्ष्मी मंदिर येथे पार पडली। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच सर्व पक्षीय नगरसेवक प्रमुख मंडळी उपस्थित होते। आजच्या या बैठकीत येणाऱ्या काही दिवसात अशा प्रकारे हे आरक्षित कचरा डेपो व दफनभूमी या परिसरातून हटवता येईल व त्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच येणाऱ्या शुक्रवारी म्हणजेच 29 मे रोजी मोठ्या संख्येने मोर्चा देखील काढण्यात येणार आहे, याबाबत देखील सूचना करण्यात आल्या। आजच्या या बैठकीचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। महालक्ष्मी परिसरातील आरक्षित कचरा डेपो आणि दफनभूमी विरोधात पहिली बैठक झालेली आहे। नेमक्या या बैठकीत काय डिस्कशन झालेलं काय सांगायला याबाबत? नमस्कार। खरं तर महालक्ष्मी मंदिर आणि त्याचा जो परिसर आहे, हा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आणि रहिवासी करण्याकरता योग्य असा हा परिसर आहे। आणि या परिसरामध्ये म्हणजे महालक्ष्मी मंदिर ज्या गट नंबरमध्ये सर्वे नंबरमध्ये आहे, त्याच सर्वे नंबरमध्ये कचरा डेपो आणि दफनभूमी पडल्यामुळं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या परिसरातील सर्व नागरिक, सर्व पक्षीय नागरिक या ठिकाणी आज महालक्ष्मी मंदिरामध्ये जमा झाले आणि या सर्व लोकांनी या कचरा डेपो आणि दफनभूमीसाठी विरोध दर्शवलेला आहे। आणि हा विरोध दर्शवण्यासाठी आपल्याला नगर रचना विभाग पुणे यांच्याकडं हरकती द्यायच्या आहेत आणि त्या हरकती जमा करण्याचं आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर या नागरिकांचा विरोध आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला या 2-4 दिवसामध्ये नगरपालिकेवर मोर्चा काढून आपल्या ह्या नागरिकांचा विरोध त्या ठिकाणी प्रकट करायचा आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कचरा डेपो या ठिकाणी होणार नाही याची खबरदारी या नागरिकांनी घेण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा दृष्टीनं प्रयत्न करायचं आज ठरलेलं आहे। वडरगे रोडला गडिंग्लज नगर परिषद हद्दीच्या वाढीव डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कचरा डेपो, टाउन हॉल व लायब्ररी अशी 3 रिझर्वेशन 336 व 338 गट नंबरमध्ये व दफनभूमी ही पडलेली आहे। या रिझर्वेशन्सचा या ठिकाणच्या नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे। ही रिझर्वेशन इथून हटावी अशी मागणी सदर ठिकाणच्या सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन केलेली आहे। सदर भागामधल्या बऱ्याचशा जमिनी या नॉन ॲग्रिकल्चरल झालेल्या आहेत। सदर ठिकाणी रहिवाशांची संख्या मोठी आहे। वडरगे रोड हा अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित झालेला रोड असून या ठिकाणी अतिक्रमण केलेला झोपडपट्टी एरिया किंवा इल्लीगल कोणताही प्रकारचा विभाग नसून अत्यंत सुंदर भाग विकसित झालेला असून खूप सारे लोक जुनं गडिंग्लज असो किंवा गडिंग्लज व इतर तालुक्यातले लोक असो, रहिवासी कारणाकरता वडरगे रोडलाच प्रेफरन्स देत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर का या ठिकाणी कचरा डेपो झाला तर त्या कचरा डेपोमुळे स्थानिक शेतकऱ्यांचं तर नुकसान होणारच आहे, पण या ठिकाणी जे नागरिक राहणार आहेत त्यांनासुद्धा हे राहण्यासाठी परिसर योग्य ठरणार नाही आहे। पण हा कचरा डेपो इथून रद्द करावा ही मागणी प्रामुख्याने केलेली आहे। हा कचरा डेपो रद्द करत असताना जुना कचरा डेपोमधील कचराची प्रोसेस करण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्लॅन्ट बसवावा आणि शहराचा पूर्ण कचरा प्रोसेस करण्यासाठी जो जुना कचरा डेपो आहे तोच चांगल्या पद्धतीने आणि फुल इफिशियन्सीने चालवावा, की जेणेकरून नवीन कचरा डेपोचं रिझर्वेशन या ठिकाणी टाकण्याची गरज पडणार नाही। त्याचप्रमाणे MIDC असो किंवा अन्य काही ठिकाणी जुना कचरा डेपोच्या बाजूला सुद्धा रहिवासी एरिया विकसित झाल्यामुळे जमीन कुठंतरी आउटसाईडला घेऊन ते या ठिकाणी कचरा प्रोसेसिंग प्लॅन्ट नगरपालिकेतर्फे उभा करण्यात येईल का, या पद्धतीनं सुद्धा प्रयत्न चालू आहेत। सदर नागरिकांच्या तक्रारीची दखल स्थानिक सर्व नगरसेवकांनी घेतलेली आहे। त्यामुळं नगरपालिकेतर्फे आणि या भागाचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार मुश्रीफ साहेबांतर्फे
जे काही सहकार्य आहे ते सर्व सहकार्य करून नागरिकांच्या मागण्या पूर्णत्वास कशा पद्धतीने नेता येतील या पद्धतीने इथून पुढे जी संघर्ष समिती स्थापन झालेली आहे त्या संघर्ष समितीचं काम होईल. धन्यवाद. आज कचरा डेपो दफनभूमी यासाठी 338मध्ये जे हा आरक्षित झालेला आहे त्यासाठी आज ह्या भागातील बऱ्याच लोक एकत्र येऊन आज या विरोध करण्यासाठी एकत्र आले, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानत आहे. 29 तारखेसाठी नागरिकांना काय आवाहन कराल? 29 तारखेला जो मोर्चा काढणार त्या 29 तारखेला भव्य दिव्य असा मोर्चा आपण ह्या भागातून काढणार आहे. सायझिंगपासून आपल्या मांगलेवाडीपर्यंतच्या सर्व लोकांनी यामध्ये सामील व्हावं आणि जास्तीत जास्त आपला जो विरोध आहे तो दर्शवला पाहिजे. त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे सर. धन्यवाद. आणि त्याचबरोबर मला सांगावंसं वाटतं की ह्या 338मध्येच ही या लक्ष्मीचं मंदिर आहे आणि 338ला लागून कचरा डेपो पडलेला आहे, दफनभूमी झालेली आहे. आणि पूर्वीपासून हा बडेजवाडीचा भाग असल्याकारणानं ह्या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचा वापर करावा लागतो आणि ह्या भागामध्ये आता कचरा डेपोच्या बाजूनं किमान 8 ते 10 विहिरी आहेत आणि त्या विहिरीचं पाणी ही लोक इथली पितात आणि हा डेपो जर झाला तर ते पाणी दूषित होणार आहे. त्यासाठी आपण याला प्रकाराने विरोध करणं गरजेचं आहे. इथं आता देवी हाळलक्ष्मी इथं जमलेलो आहो, कारण इथं 336 आणि 338मध्ये जो आरक्षण पडलंय दफनभूमी आणि कचरा डेपोचं, खरं तर हे महालक्ष्मी म्हणजे एक जागृत देवस्थान आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे हे पहिला गडिंग्लजच इथं अस्तित्वात होता. ह्या जुन्या गडिंग्लजचं एक महत्त्व आणि गडिंग्लज हे हाळलक्ष्मीचा परिसर आहे. गडिंग्लजमध्ये अतिशय शांत पद्धतीनं आणि वेगवान वाढतेलं कॉलनी असून इथं आता नवीन कचरा डेपो आणि दफनभूमी हे इथल्या नागरिकांना नको आहे. शासनानं एवढंच विनंती आहे या नागरिकांच्या माध्यमातून. आपल्या भागातला मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब पण त्यांचं सहकार्य मिळेल आपल्याला. नगर रचनाची राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ त्यांच्याकडे सहपालकमंत्रीचं दायित्व आहे आणि पालकमंत्री आपल्याला मार्गदर्शन करतील आणि एकनाथ शिंदेंच्याकडे बी खाता आहे. त्यांच्यापर्यंत पण हे विषय घेऊन हे नागरिकांना जो हे रद्द होऊसोपर्यंत त्यांच्या बरोबरीनं म्हणजे त्यांच्या पाठीमागे नाही त्यांच्या बरोबरीनं राहून सहकार्य करून हे डेपो आणि ते आरक्षण हटूसोपर्यंत त्यांच्या बरोबरीनं आपण राहणार आहे. एवढंच तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद.